नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 12वी विषय सहकार बोर्ड परीक्षेमध्ये विचारला जाणारा प्रश्न क्रमांक 8वा। पुढील प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा। कोणतीही एक, यामध्ये 2 प्रश्न दिले जातात, त्यासाठी 8 गुण आहेत। एका प्रश्नाचे उत्तर आपल्याला व्यवस्थित सविस्तर मुद्देसूद लिहिल्यास 8 पैकी 8 गुण सुद्धा मिळू शकतात। या ठिकाणी आपण सरावासाठी दोन्ही प्रश्न लिहिणार आहोत, परंतु परीक्षेमध्ये जर तुम्हाला एक प्रश्न लिहायला सांगितला तर एकच प्रश्न लिहायचा आहे। तर कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात आणि कशा पद्धतीने उत्तर लिहिणे अपेक्षित असते ते आपण बघूयात। प्रश्न पहिला, सहकार आयुक्त व निबंधकाची भूमिका स्पष्ट करा। उत्तर, सहकारी कायद्यानुसार निबंधक हा सहकारी खात्याचा सर्वोच्च अधिकारी असतो। सहकारी चळवळीच्या विकासात निबंधकाची भूमिका फार महत्त्वाची असते। शाही कृषी आयोगाने निबंधक हा सहकारी चळवळीचा पाया असतो असे मत व्यक्त केले आहे। त्यांच्या भूमिकेचे काही महत्त्वाचे पैलू पुढीलप्रमाणे। पहिला मुद्दा आहे प्रतिनिधी। राज्य सरकारने सहकारी क्षेत्राच्या विकासासाठी आखलेल्या धोरणांची अंमलबजावणी राज्य सरकारचा प्रतिनिधी या नात्याने करणे, तर दुसऱ्या बाजूला सहकारी संस्थांच्या समस्या व अपेक्षा राज्य सरकारपर्यंत पोहोचवून त्या सोडवण्याच्या दृष्टीने राज्यातील सहकारी संस्थांचा प्रतिनिधी म्हणून सहकार आयुक्त व निबंधक महत्त्वाची भूमिका पार पाडतात। दुसरा मुद्दा आहे नेता। सहकार आयुक्त व निबंधक हे सहकारी चळवळीमध्ये नेत्याची भूमिका पार पाडतात। सहकारी संस्थेच्या समस्या सोडवून सहकारी क्षेत्राला प्रगती व विकासाच्या मार्गावर नेतात। तिसरा मुद्दा आहे दुवा। सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था व राज्य सरकार यांना जोडणारा दुवा असतो। त्याला राज्यातील सहकारी संस्थांच्या अडचणी सरकारसमोर मांडून सोडवण्याचा प्रयत्न करावा लागतो। राज्य सरकारची सहकाराबाबतची धोरणे व योजना सहकारी संस्थांकडून राबवून घेण्याचे कार्यही त्याला करावे लागते। चौथा मुद्दा आहे पालकत्व। सहकारी संस्थेचे संगोपन करणे व त्यांची वाढ करणे यासाठी तो सहकारी संस्थांच्या कारभारावर नियंत्रण ठेवतो। सहकारी संस्थेच्या कारभारातील त्रुटी व दोष निदर्शनास आणतो आणि ते दोष दूर करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करतो। सभासदांमध्ये नेतृत्व गुणांचा विकास व्हावा म्हणून तो प्रयत्न करतो। सहकारी संस्थांच्या सुयोग्य वाढीसाठी निबंधक सर्व प्रकारचे सहाय्य करतो। पाचवा मुद्दा आहे मार्गदर्शक। निबंधक हा सहकारी चळवळीचा पाया आहे असे शाही कृषी आयोगाने प्रतिपादन केले आहे। संस्थेच्या कारभाराची तपासणी करणे, कारभारातील चुका निदर्शनास आणणे, त्या चुका सुधारण्याकरिता उपाय सुचवणे, गुणात्मक बदल करणे यासारखे महत्त्वपूर्ण कार्य तो करतो। कठोर प्रशासक। सहकार आयुक्त व निबंधकास राज्यातील सहकारी संस्थांवर नियंत्रण ठेवावे लागते। राज्यातील सहकारी क्षेत्राचे कामकाज सहकार कायद्यातील तरतुदींनुसार सुरळीत चाललेले आहे किंवा नाही हे पाहण्याची जबाबदारी आयुक्तावर असते। सहकार आयुक्त व निबंधक याला सरकारचे सहकारविषयक धोरण व कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कुशल प्रशासकाची भूमिका पार पाडावी लागते। लवाद। सहकारी संस्थेचे तंटे व वादविवाद निर्माण झाल्यास त्याचा न्यायनिवाडा करण्याची जबाबदारी निबंधकाची असते। दोन्ही पक्षांना आपली बाजू मांडण्याची संधी देऊन वाद व तंटे सोडवताना तो न्यायाधीशाची भूमिका बजावत असतो। समारोप। अशा प्रकारे सहकार आयुक्त व निबंधकाची भूमिका आपण दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर स्पष्ट केली आहे। अशा प्रकारे प्रस्तावना
मुद्देसूद उत्तर आणि समारोपासहित उत्तर लिहिलं तर आपल्याला 8 पैकी 8 किंवा 7, 7.5 गुणसुद्धा मिळू शकतात. म्हणून उत्तरामध्ये मुद्द्यांना खूप महत्त्व आहे. मुद्देसूद उत्तर लिहा आणि जास्तीत जास्त गुण मिळवा. दुसरा प्रश्न आहे, सहकार शिक्षण व प्रशिक्षण म्हणजे काय ते सांगून उद्दिष्टे स्पष्ट करा. उत्तर अ. सहकार शिक्षण व प्रशिक्षण. सहकार शिक्षण बघा, सहकाराची तत्त्वे, उद्दिष्टे, कार्यपद्धती व व्यवहार यांचे ज्ञान, माहिती सहकारी संस्थेच्या सभासदांना, संचालकांना, कार्यकर्त्यांना व कर्मचाऱ्यांना देऊन त्यांच्यात सहकारावरील निष्ठा, परस्पर सहकार्याने कार्य करण्याची प्रवृत्ती आणि चळवळीचा विकास करण्याची जिद्द या गुणांचा विकास करण्याची प्रक्रिया म्हणजे सहकार शिक्षण होय. सहकार प्रशिक्षण, सहकारी संस्थेच्या कर्मचाऱ्यांना धोरणांची प्रत्यक्ष कार्यवाही करण्याची, कार्यालयीन कामे, हिशेब ठेवणे इत्यादी स्वरूपाची कामे अधिक चांगल्या प्रकारे करता यावीत यासाठी संबंधित विषयांचे सखोल व व्यावहारिक स्वरूपाचे शिक्षण प्रत्यक्ष कृतीद्वारे आत्मसात करण्याच्या प्रक्रियेला प्रशिक्षण म्हणतात. सहकार शिक्षणप्राप्त व्यक्ती सहकार साक्षर तर सहकार प्रशिक्षणप्राप्त कर्मचारी प्रशिक्षित समजला जातो. ही प्रक्रिया जाणीवपूर्वक केली जाते. त्याची जबाबदारी या क्षेत्रातील तज्ज्ञ व अनुभवी व्यक्तींना दिली जाते. सहकार शिक्षण अनौपचारिक असते तर सहकार प्रशिक्षण औपचारिक व संस्थात्मक स्वरूपाचे असते. दुसरा मुद्दा आहे ब. सहकार शिक्षण व प्रशिक्षणाची उद्दिष्टे. सहकार विषयक प्रबोधन. सहकार विषयक शिक्षण व प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश त्यातील सर्व घटकांचे सहकार विषयक प्रबोधन करणे हा असतो. त्यासाठी शिक्षण व प्रशिक्षणाच्या उपक्रमात सहकाराची तत्त्वे, मूल्ये आणि कार्यपद्धती यांची माहिती संबंधितांना दिली जाते. सहकारी चळवळीचा विस्तार. गावोगावी सहकार विषयक शिक्षण व प्रशिक्षणाचे कार्यक्रम आयोजित केल्याने सहकाराचे फायदे लोकांना कळतात. सहकारी चळवळ आपल्या हिताची आहे याची जाणीव झाल्याने ते सहकारी संस्थांकडे आकृष्ट होतात. अशा प्रकारे सहकारी चळवळीचा प्रसार करणे हे सहकार विषयक शिक्षण व प्रशिक्षणाचे उद्दिष्ट असते. जबाबदार व जागरूक सभासद तयार करणे. सहकार विषयक शिक्षण व प्रशिक्षणाद्वारे सहकाराची तत्त्वे व मूल्ये सर्व संबंधितात रुजवली जातात. सभासदांना कार्यपद्धतीची माहिती होत असते. अशा प्रकारे जबाबदार व जागरूक सभासद निर्माण करणे या उद्दिष्टाची पूर्तता होते. सक्षम नेतृत्व. सहकारी चळवळीदरम्यान ग्रामीण भागात, गाव आणि जिल्हा पातळीवर सक्षम नेतृत्वाची निर्मिती हे शिक्षण व प्रशिक्षणाचे उद्दिष्ट असते. सभासदाप्रमाणेच त्यांचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तींना सहकाराची तत्त्वे, मूल्ये व कार्यपद्धतीची माहिती नसते. ती उणीव प्रशिक्षणाद्वारा दूर करता येते. त्यातून सक्षम नेतृत्वाची निर्मिती होते. प्रशिक्षित कर्मचारी. सहकाराची कार्यपद्धती, हिशेब पद्धती, सहकारविषयक कायद्यातील तरतुदी इत्यादींचे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना देण्याचा सहकार प्रशिक्षणाचा उद्देश असतो. अधिकाऱ्यांना व्यवस्थापनविषयक प्रशिक्षण दिले जाते. अशा प्रकारे सहकारी संस्थांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे आणि त्याद्वारा सहकारी संस्थांची कार्यक्षमता वाढवणे हा सहकारविषयक शिक्षण व प्रशिक्षणाचा एक महत्त्वाचा उद्देश असतो. अशा प्रकारे वर्ग 12वी विषय सहकार बोर्ड परीक्षेमध्ये विचारला जाणारा प्रश्न क्रमांक 8वा. आपण यामध्ये कोणत्याही एक प्रश्नाचे उत्तर लिहिणं अपेक्षित असते, परंतु दोन्ही प्रश्न कशा पद्धतीने लिहिणे आवश्यक आहे ते या ठिकाणी पाहिलं आहे. अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.